क्वेश्चन मध्ये एक 3x3 मॅट्रिक्स दिलाय आणि त्या मॅट्रिक्स मध्ये कॅपिटल एआयजी आणि स्मॉल एआयजी आपल्याला माहिती आहे, तरी पण त्यांनी सांगितलं खूप जुना आहे, त्यात नसणार, खूप जुना आहे, खूप जुना आहे. ठीक आहे. तर एआयजे सांगितले फॅक्टर्स आहेत. सर आम्ही सीआयजे घेतोय. मी आधीच सांगितले जुन्या सिलेबसला सीआयजे नव्हतं, कॅपिटल एआयजे म्हणजे फॅक्टर होतं. आणि आता काय ते सांगितले. आणि स्मॉल एआयजे काय सांगितले, ह्यांनी सांगितले स्मॉल एआयजेचे हे फॅक्टर. स्मॉल एआयजे म्हणजे काय असते, त्या पर्टिक्युलर एलिमेंटची त्या मॅट्रिक्समध्ये असणारी रोची आणि कॉलमची एक्झॅक्ट पोझिशन असं असते. ठीक. मग त्यांनी काय विचारले आणि परत A21 A21 काय आहे, कुठल्या रो बद्दल बोलवलं ती, सगळं झाका आहे. 21 22 23 कुठला आहे, 21 22 23. अरे इनडायरेक्टली काय विचारलं ते बघा. मी परत एकदा सांगतो काय असतं. एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजेच काय असते, तुम्ही डिटर्मिनंट प्लस मायनस प्लस न सॉल्व्ह केला, कॉलम वाईज रो वाईज आन्सर येणार आहे. पण अजून एक वे असतोय की डिटर्मिनंट काढण्यासाठी तुम्हाला असा पण अप्रोच माहित पाहिजे. हे कुणाबद्दल बोलवले मी, या रो बद्दल. आणि कुठला अप्रोच आहे, C1 रे C1 C31. अजून कसे बघा, तिन्ही रो कंप्लीट झाला का बघा. ही पहिली रो येलो कलरची, ग्रीनवाली ही, आणि ऍक्च्युली जी मधली रो आहे ती त्यांनी विचारल्या. म्हणजे डिटर्मिनंट ए काढा डायरेक्ट किंवा ह्याला सॉल्व्ह करा, आन्सर सेम मिळणार आहे. यापैकी काहीतरी आन्सर राहणार आहे. ज्यांना समजले त्यांनी करायला काय हरकत नाही. आता इथं एआयजे कसं काढणार, शॉर्टकट ट्रिक वापरा. हे कसं काढणार, सी म्हणजे एच असते, हे ए म्हणजे सीच असते. ते लिहितो बघा मी परत, AIJ इज इक्वल टू CIJ. या दोन्हीचं मिनिंग असते को फॅक्टर्स, दिले ते त्यांनी. बरं, हा टॉपिक झाल्यावर मी परत बायनॉमियलचे परत क्वेश्चन बँक घ्याले परत नव्यानं, कारण आता कुठले बोर्डचे कुठले अडथळे नाहीत सोडला, एक्सेप्ट आयटी काय एवढं मोठं काय. ठीक आहे. मी बायनॉमियल प्रोबॅबिलिटी दोन टॉपिक एकत्र घेतो कारण आता वेळ कमी आहे. बायनॉमियल प्रोबॅबिलिटी एकत्र, लॉजिक आणि LPP एकत्र, जमलं तर मॅट्रिक्स स्टॅट. प्रत्येकाचे 15 ते 20 सम व्हायला पाहिजे, ते टॉप लेवलचे. ठीक आहे. आणि बाकी सगळं तुम्ही त्यातलं सॉल्व्ह करायला बघा, मॉडेल दिलेत. आणि ते झालं की मी ट्रिग्नॉमेट्री थ्रू कॅल्क्युलसमध्ये जाणार आहे. ठीक आहे. कॅल्क्युलसमध्ये गेल्यानंतर पूर्ण कॅल्क्युलस एक्सेप्ट डिफरन्शियल इक्वेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही. नाही, आपला पाठ ठरला आहे की, आपला पाठ ठरला ना, हां त्या पाठला फॉलो करा. ठीक आहे. किती आला आन्सर, 3 का तिसरा ऑप्शन, कुणा झालं 1, मुलांच्या पैकी काय पण 2, बाकीच्यांचं काय झालं, त्याच काय झालं. हे काय आहे शॉर्टकट, काल नव्हतास, परवा नव्हतास, परवा मी पण नव्हतो, शनिवारी आम्ही सांगितली की नाही. सांग बाबा त्याला, सांग काय असते सांग. एकूण 13 प्रकार आहेत. कुठल्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढण्यासाठी 13 प्रकार आहेत. एक्सपान्शन 1 2 3, एक्सपान्शन कॉलम आलं 1 2 3. या 6 केसमध्ये आन्सर तेच येणार जे डिटर्मिनंटचं असणार आहे, म्हणजे डिटर्मिनंट इन शॉर्ट. हे झालं 6. परत यातले 3 असे व्हेरियंट्स मी काढल्यात बोर्डवर आता, आणि यातले परत कॉलमचे 3 व्हेरियंट्स झाले किती, ते 6 आणि हे 6, एकूण 12. आणि अजून एक आहे असा ॲरोवाला. मी मुद्दामून इंटेन्शनली असला ॲरोवाला सांगणार नाही, कारण याच्यामध्ये प्लस मायनसचा गोळ होते, वरती मायनसचा खाली प्लस आहे.
हे जेईच्या लेक्चरला मी घेतलंय, आय होप घेतलंय. काय घेतलं जरा घोळ आहे इथं. घोळ म्हणजे इन द सेन्स वरती मायनस खाली प्लस, मग ॲडिशन करताना मायनस प्लस काय कळत नाही. त्यापेक्षा मी या सिस्टीमला ड्रॉपच करतो. हा शॉर्टकट नाही, हा महाभयंकर ट्रॅप आहे हा. बस ह्याचा आन्सर कुणाकुणाचा आले 3, वेगळं कुणाचं आले 3 सोडून. एकदा ट्राय करा, नाही जमलं मला परत विचारा. ठीक आहे, हे यालाच पाहिजे, यातला क्वेश्चन येणार म्हणजे येणार सीईटीला. ठीक, ह्याच्यामध्ये डिफिकल्ट असं काही वेगळं नाही आहे. पुढचा क्वेश्चन, नवीन मेंबर डोंट वरी, हे सगळं रिवाइज करून घेतो, मला भेटा नंतर. हा, कोण कोण आहेत हे येत नाही? एकच. आणि कोण आहे हे येत नाही? 2 3 3 आणि येणार आहे 4 जण. सगळे लेक्चर संपले की माझ्याकडे या, मी मला पटकून सांगतो, एक आणि काढून दाखवतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन हा एक आहे, सोपा आहे. A इज इक्वल्स टू 2x2 मॅट्रिक्स आहे. 3 - 1 झाला तर सांगा मला, झाला तर असेल तर सांगा मला, उगाच वेळ नको घालवायला. देन A इनवर्स इज इक्वल्स टू व्हॉट? अर्थात ABCD ऑप्शन काय असणार आहेत? मॅट्रिक्स असणार आहेत. बट क्वेश्चन बघा कसं लिहायची पण गरज नाही, डायरेक्ट आन्सर आलेलं जागेवर. इनवर्स पाहिजे आहे. कुणा कुणाला ट्रिक? यस, काट डालेंगे मारी. तेच तेच. कसं करणार? सगळ्या स्टेप काढणार. आला इनवर्स आला, कसं करणार शुभम? याची आणि याचं. अरे आपलं आन्सर चुकलेलं काल करेक्ट केलं आपण, त्यातलं तेच आहे ना. यस, सगळ्यात पहिली गोष्ट ट्रिक कशी आहे? ए वरनं एन वर डायरेक्ट निघतोय. मी तुम्हाला आणि डेप्थ मध्ये जाऊन काहीतरी करायला सांगितलं एक्स्ट्रा, आठवते काय? डिटर्मिनंट घ्यायचा, त्या चेंज झालेल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटच्या खाली लावायचा. म्हणजे एक स्टेप क्वेश्चनची, एक स्टेप डायरेक्ट आन्सरचं. पण तरी पण मी 2 स्टेपमध्ये करतो, कारण नवीन मेंबर अजून लिंकअप झाले नाहीत आपल्यासोबत. ठीक आहे, पहिली स्टेप काय? ॲडजॉईंट काढा. ॲडजॉईंट करण्यासाठी ठीक आहे, मी याचा फॉर्म्युला बघतो. चला, A इनवर्स इज इक्वल्स टू 1/, इथं काहीतरी येते. इथं काय असतं? हे कुठलं आहे? जेव्हा तुम्ही ॲडजॉईंट मेथड बघताय त्यावेळी पहिली स्टेप डिटर्मिनंट ऑफ ए, दुसरी स्टेप मायनर्स ऑफ आयजे अँड कोफॅक्टर्स, तिसरी स्टेप कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स, चौथी स्टेप ॲडजॉईंट ऑफ ए, हे बोर्डमध्ये शिकला तुम्ही, किंवा त्याला म्हणतो आपण ए ट्रान्सपोज. आणि 5वी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला A इनवर्स इज इक्वल्स टू 1/, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. त्यातला हा जो आहे त्याला मी घेणार आणि या सगळ्याला बायपास करणार. ठीक आहे, हे प्रोसेस करताना वेगळा डिटर्मिनंट काढायची गरज नाही. चुकून जर का या ठिकाणी 0 आला तर इट इज इनव्हॅलिड. ऑप्शन बघायचा कुठला, डज नॉट डिफाईन वगैरे असं काहीतरी. ठीक आहे, किंवा नन ऑफ दिस. ठीक आहे, ओके. काय करू? याला म्हणत असते ॲडजॉईंट ऑफ ए. बघा येत हा ए वरनं डायरेक्ट निघतोय का? निघतोय की. याला मी काय करणार? प्रायमरी डायगोनलला काय करणार? परत सांगायला बघा फोडून इंटरचेंज. आणि यांचं काय करणार? यांचं जागेवरती साइन चेंज. -4 आहे तर +4, -1 आहे तर +1 झालं. आणि इथं काय येणार? खाली हे 3 इथं डिटर्मिनंट काढा. काय? 3 2 जार 6 -4 इंटू -1 +4. आणि ह्या मायनसमुळे हे म्हणजे काय झालं? हे आन्सर समजते? आता मी सांगितलेलं काय की डिटर्मिनंट इथं काढण्यापेक्षा डिटर्मिनंट प्रत्येक एलिमेंटच्या खाली एकदाच काढा आणि सगळीकडे काय करा? है ना, कॉपी पेस्ट करा. म्हणजे काय झालं आन्सर? A इनवर्स इज इक्वल्स टू डिटर्मिनंट सॉरी मॅट्रिक्स. हे 2 तिकडे गेल्यावर 6 - 4 इज इक्वल टू 2 तिकडे गेल्यावर अपॉनला बघा. मग ह्याच्या पण अपॉनला म्हणजे काय झालं? 1 1
1/2 इथं हे 2 आणि इथं 3/2. इथनं इथं आन्सर येते काढता. फक्त एका ठिकाणी हे जे दिले ना बाहेर ती एका ठिकाणी करायचं. एकदा आन्सर फायनलाइज झालं सगळीकडे आपण देऊन टाकायचं. सिम्प्लिफाय करायचं झालं. कुणाचा आला आन्सर शॉर्टकट मेथड समजाले. थोडंफार हे सगळे क्वेश्चन घेऊन ये माझ्याकडं. हा सगळे क्वेश्चन घेऊन यायचे हे समजाले काय. परफेक्ट. ऑप्शन डी. पुढचा क्वेश्चन आय थिंक कॉस थिटा साइन थिटा वाला घेतलाय मी. कॉस थिटा साइन थिटा 0 मायनस साइन थिटा कॉस थिटा परत 0 परत 0 0 1 है ना को फॅक्टर वाला. तो जरा व्यवस्थित समजून घ्या. त्याची मग फ्रिक्वेन्सी जास्त आहे. PYQ लय वेळा आलाय तो. मोस्ट फेवरेबल क्वेश्चन CET काल घेतलेला क्वेश्चन. कालच्या डिस्कशनमध्ये शेवटला क्वेश्चन घेतलेला आय थिंक. पुढचा क्वेश्चन अरे एक मिनिट लिहायचं राहिलं असू दे. इफ A इज इक्वल्स टू 2 0 minus 1 3 1 2 minus 1 1 2 then the matrix of cofactor is काय क्वेश्चन पडलाय. then the matrix of cofactor is. आता तुम्हाला कंपल्सरी काय माहित पाहिजे. अरे कोफॅक्टर विचारले कंपल्सरी तुम्हाला. अदरवाइज तुम्हाला ते मायनर वगैरे सगळं करत यायला पाहिजे. ते डिटर्मिनंट बघा मग मायनर बघा मग CIJ काढा मग ते आम्हाला मिळालं. एवढी मोठी लेंथी प्रोसेस करण्यापेक्षा करायचं ना सिम्प्लिफिकेशन तर हलक्यात करा की. शॉर्टकट 3x3 मॅट्रिक्स काय सांगितलं त्याला बघून घ्या परत. आन्सर करा आला आन्सर आलं पण. अरे वा. सगळ्यात पहिल्यांदा शॉर्टकट बघा. शॉर्टकट याला काय करायचं ह्याच्या साईडला घ्यायचं. ठीक. नंतर सगळ्यात पहिला रो कॉपी करायचा कॉलम कॉपी करायचा. सगळ्यात पहिला पहिले 2 कॉलम आहेत यांना ॲज इट इज कॉपी करायचं. पुढंच समजते. हे यालाच पाहिजे. आता CETला म्हणजे तुम्हाला यालाच पाहिजे. ठीक. आता एकदा कॉलम कॉपी करून ठेवले तर नव्यानं काहीतरी रो तयार झालेत. कुठले कुठले हे रो 1 आणि रो 2. त्यांना मग काय करणार मी परत कॉपी करणार. बघा सगळ्यात पहिला कॉलम हे हा डेटा कुठला आहे. हा डेटा हा ऍक्च्युली ओरिजिनल डेटा आहे. कुठला हा रेड कलरचा. बघा हा डेटा रेड कलरचा ओरिजिनल डेटा आहे. तर मी कसं कस्टमाइज केलं की पहिला 2 कॉलम उचलले इकडे टाकले मग नवीन रो तयार झाली. परत 2 नवीन रो आहेत ते खाली घेतल्या. ते बघा नावासकट खाली आले. इथेपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. मग पुढे काय करायचं पहिला रो आणि पहिला कॉलम कट करायचा. समजाले काय. आणि गप गुमान इथं काय करायचं डिटर्मिनंटचं 2/2 डिटर्मिनंट काढतो तसे व्हॅल्यू काढायचा. मात्र इथं आन्सर लिहिण्याच्या अप्रोचवरनं तुम्हाला कधी कधी कोफॅक्टर काढता येते. तुम्हाला कधी कधी ॲडजॉइन काढता येते. आन्सर कसं लिहिताय ते लिहिण्याच्या अप्रोचवरनं 2 आन्सर आहेत. जर का तुम्ही रो वाईज गेला आणि लिहिताना रो वाईज लिहिला तर ते कोफॅक्टर असते. जर का तुम्ही रो वाईज गेला आणि कॉलम वाईज लिहित गेला तर तो असतोय ॲडजॉइंट.
अप्रोच बघा, अप्रोच दोन्ही काढून दाखवतो. दोन्ही कशाला एकच काढा बघा. को फॅक्टर 1 इंटू 2 2 मायनस 1 इंटू 2 2 म्हणजे काय झालं 0. हे तर काय आता मी रोवायच चाललो पुढं. लिहिताना पण रोवायच लिहिणार का काय विचारलं याचं को फॅक्टर विचारला. को फॅक्टरला ऑर्डर सेम करायचं नाही, सेम करायची, डिरेक्शन सेम ठेवायची. घेताना पण रोवायच घेताना पण रोवायच को फॅक्टरला ओके. आणि ॲडजॉइंटला विचारलं तर किंवा इन्व्हर्सला विचारलं तर जायचं रिडिंग करत रो वाईज, लिहायचं मात्र कॉलम वाईज, म्हणजे जागेवर ट्रान्सफॉर्मेशन करून ठेवायचं. ठीक आहे. 2 इंटू 1 -1 -2 आणि हे 3 2 जार 6 -2 -6 मायनस हे 3 + 1 3 इंटू 1 3 -1 इंटू 1 म्हणजे प्लस झालं 3 + 1 रो कंप्लीट. हिटली रो कंप्लीट. खाली -1 4 + 4 -1 0 -2 1 -7 कुणा चालू सेम. आणि समजा विचारलं असतं तर इनवर्स काढा. समजा विचारलं असतं इनवर्स काढा. फक्त काय केलं असतं हे साईडला केलं असतं मगाशी केलं तेच की हे साईडला केलं म्हणजे 2/2 होतं. ही हिंट 2/2 साठी होती. सोपे आहे समजून घ्या माझ्याकडनं आजच क्लिअर करा. याच्यावरती मी नंतर क्वेश्चन घेणार आहे. ही 2/2 साठी आहे, हे 3/3 साठी आहे. तिथलं टेक्निक तिकडे करायचं नाही, तिथलं टेक्निक इथं आणायचं नाही. आणि दोन्ही पण एकदम आंडू पांडू आहेत. ठीक आहे. कसं करणार फक्त लिहिताना काय करणार मी बरं याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. काय ना डिटर्मिनंट याचा ते मगाचं टेक्निक पहिला क्वेश्चन काय कुठला घेऊ झुरिया सापडला हेच घेतो. A11 C11 812 C12 प्लस A13 C13 हे गावला 0 हे झालं 0 नाही काय. इथं पोझिशन आहे ना 0 0 इंटू समथिंग 0. A11 कोण आहे बघा 2 आहे. C11 कोण आहे बघा 0 आहे. परत काय झालं 0. A13 कोण आहे बघा -1. C13 कोण आहे बघा म्हणजे -4 होते याचा आहे ना -4 डिटर्मिनेट होती. तर 4 टाकलं तर हे सगळं 0 झाले -4 होते. किती वेळ लागला. आणि हे जर का एक्सपान्शन करायला गेला असं तर कुठेतरी मायनस चुकला कुठेतरी हे चुकलं कुठेतरी 3 2 4 32 होते काहीतरी नाही का असं काहीतरी नाही का. प्रत्येक पहिला एलिमेंट आता इथं बघा रो बिकम्स कॉलम. ठीक आहे. हे -4 लिहिले ह्यांच्या अपॉनला काय येणार -4 -4 -4. तसं इथं पण काय होणार -1/-4 3/-4 आणि -2/-4. पुढं 1/-4 -7/-4 आणि 2/-4. म्हणजे मी प्रत्येक रोला कॉलम केलं फक्त अपॉनला काय केले डिटरमिनंट टाकला आणि सॉल्व्ह केला. काय मिळालं इनवर्स मिळाला डायरेक्ट. समजा ॲडजॉइंट पाहिजे या अपॉनचा फॅक्टर आहे की नाही लिहिणार. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या. रोला रो लिहिली तर को फॅक्टर, रोला कॉलम लिहिला नुसता तर ॲडजॉइंट, आणि रोला कॉलम लिहिला त्याच्या प्रत्येक एलिमेंटला जर का डिटर्मिनंट डिवाइड केलं तर काय मिळते डायरेक्ट इनवर्स. 3 गोष्टी सांगितल्यात एकदम व्यवस्थित. ठीक आहे. हे एखादं सम घ्या स्वतःहून ज्याचा डिटर्मिनंट नॉन-0 पाहिजे असं कधी करून बघा आणि स्वतःहून सॉल्व्ह करा. नाही तर एक काम करा स्वतःचं एक तयार करा क्वेश्चन तुमच्या बेंच पार्टनरला द्या त्याच्याकडनं अजून एक क्वेश्चन घ्या आणि दोघांचा आन्सर सेम येऊ दे. म्हणजे तिसऱ्याला विचारायची गरज नाही. हे ट्राय करा आणि याला आजच क्लिअर करा. ठीक आहे. मी 3 गोष्टी सांगितल्यात मस्त एक्झाम्पल आली. सोपा हलका आकडे पण सगळे हलकेत. ठीक आहे. समजले. ज्यांना नाही समजलं परत हे सम नंतर येऊन क्लॅरिफिकेशन घ्या माझ्याकडनं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन डोंट वरी ह्याची क्वेश्चन बॅग बघणार आम्ही त्यातली ते आहे ना. बरं यात काही चुका सापडल्यात या मॉडेलमध्ये काही चुका सापडल्यात. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आन्सर बघून तिथला आन्सर की बघून तुमचं आन्सर ट्यून करू नका. तुमचं आन्सर एकदा बॅक ट्रॅकिंग करा बरोबर आहे का नाही आणि त्या आन्सरवर तुम्ही ठाम राहा. आणि तुमचा जो कोण म्हणजे मित्रमैत्रीण आहे त्याला हे
क्वेश्चन द्या, त्याच्याकडनं आन्सर काय ते बघा. त्याला काय बोलायचं नाही. त्याचं आलेलं आन्सर आणि आपलं आलेलं आन्सर मॅच झालं तर 100% मॉड्यूल चुकले. जर का मॉड्यूल आणि ते झाले तर मग आपण चुकलो. असं हे करा. आणि क्वेश्चन बँक जास्तीत जास्त हाताखालनं घालावा. मॅथ्स आहे, इट इज नॉट फिजिक्स अँड केमिस्ट्री. हा हाताखालनं घालावा. आणि सीईटीचा ॲडव्हान्टेज काय, क्वेश्चन रिपीट होतोय. क्वेश्चन रिपीट होतोय. रिपीट झाला त्याला व्हेरिएशन काय, जरा काहीतरी कुठे एन दिलाय, एन काढला साईडला कुठेतरी दुसरे काय दिले, फक्त एवढंच. आळशी आहेत माणसं महाराष्ट्र बोर्ड, त्या आळसाचा फायदा घ्या. आपण पण आळशी राहतो, बसा बोंबलत मग, असं नको. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. इफ A is equals to, if A is equals to 2 minus 1 minus 1 3, then inverse of 2A square काय व्हेरिएशन आहे कालच्या आणि ह्याच्यामध्ये, काय व्हेरिएशन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट हा वेगळा आहे आणि हे दॅट्स इट. देन इनवर्स ऑफ हे इज इक्वल्स टू व्हॉट. आता इथं तुम्हाला काय काय यायला पाहिजे, जे बोर्डच्या आधी शिकलाय. स्क्वेअर कसा करायचा म्हणजे दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन. स्केलरनं मल्टिप्लाय कसं करायचं म्हणजे स्केलर मल्टिप्लाय विथ हा अल्जेब्रा तुम्ही जेव्हा शिकलाय मॅट्रिक्स त्यावेळी सेफ आहे, यात काय शॉर्टकट नाही आहे. ठीक आहे. नसेल लाजू नका, माझ्याकडे शिकून घ्या. पण इथं रेकॉर्डिंगमध्ये नको, सीईटीच आहे, नंतर या खाली. याचा पण काय पाहिजे आहे, मला इन्व्हर्स करता येते. बाय विच टेक्निक, 3/3 ला हे टेक्निक, 2/2 ला हे टेक्निक. मला इन्व्हर्ससाठी शॉर्टकट आहे, पण ते इन्व्हर्स काढायचा कोणाचा बघा की, या सगळ्याचा काढायचा आहे. म्हणजे मला पहिला या ब्रॅकेटमधल्या सगळ्याला काय करायला पाहिजे, डिकोड करून घ्यायला पाहिजे एका मॅट्रिक्समध्ये, किंवा सिम्प्लिफाय करून घ्यायला पाहिजे. म्हणजे सुरुवात कुठनं करणार, इथनं करणार. यातलं सगळ्यात पहिला पार्ट कुठला, हा. मी पहिला ए स्क्वेअर काढणार. एकदा मला ए स्क्वेअर मिळाला की त्या ए स्क्वेअरला मी काय मल्टिप्लाय करणार, 2 न मल्टिप्लाय करणार. दुसरा पार्ट. तिसरा पार्ट काय, इकडे पलीकडे काय पाहिला, हे तर आहे आपल्याकडं. या सगळ्याचं एक तिसरी स्टेप आणि फायनल स्टेप काय असणार, ही एक्झॅक्ट केलेली फायनल स्टेप. आणि मग चौथ्या स्टेपला मला काय मिळणार, एक छोटासा मॅट्रिक्स मिळणार. ठीक आहे. त्याचा पण काय पाहिजे आहे, इनवर्स बाय शॉर्टकट मेथड. झालं, दॅट्स इट. सगळ्यात पहिल्यांदा काय ठरलं, ए स्क्वेअर काढायचा. ए स्क्वेअर म्हणजे कसा, ए इंटू ए. ठीक, असं असते. पण एक तुमच्याकडे आहे काय, आहे की काय, 2 minus 1 minus 1 3 इंटू काय, अजून एक मॅट्रिक्स, अजून एक मॅट्रिक्स. कोण, तोच मॅट्रिक्स आहे, रंग बदलला म्हणून कारण नंबर बदलले. असं येणार. दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करताना पहिला मॅट्रिक्स रो साठी असतोय, दुसरा मॅट्रिक्स कॉलम साठी असतोय. असं असते, शिकला. हा रो साठी आहे आणि हा कॉलम साठी आहे. कसं व्हॅलिडेट करणार तुम्ही सर, याचं व्हॅलिडेट कसं करणार की येत काय केलेला बोर्डच्याला इंटू करताना पहिला मॅट्रिक्स, दोघांचे ऑर्डर काय, दोघांचे ऑर्डर काय, याची 2/2 आहे आणि याची पण किती आहे, 2/2 आहे. काय चेक करणार, पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम काउंट आहे ना, पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम काउंट, आणि जो कॉलम वाला ऍक्च्युअली घेतला त्याचा मुद्दाम रो काउंट बघायचं. आणि हे काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. असं असेल तर आणि तरच दोन मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन होत्या, अदरवाईज आन्सर निघणार नाही. क्लिअर आहे. कारण की एवढं कॉम्पोजिशन दिले म्हणजे ते निघतंय, व्हॅलिडेशन बघायची गरज नाही. तरी पण तुम्हाला माहित पाहिजे. असं केला तुम्ही स्टेटबोर्डला केलाय, अरे केलाय का नाही, येस और नो. हा, ह्याचा आन्सर काय होणार आता, मग ह्याचा पण काहीतरी ऑर्डर येईल ना. हा कुठला शिल्लक आहे, हा रो वाला शिल्लक आहे आणि हा कॉलम वाला.
म्हणजे मी ते लिहू का रो इंटू कॉलम, कधी पण पहिला रोज लिहायचा, दॅट्स इट. असे 4 एलिमेंट्स येणार आहेत, 2 रो 2 कॉलम, ए स्क्वेअर. किती असणार त्यात, रो 1 रो 2 C1 C2. रो तर आपण इथले घेणार आहे, रो 1 रो 2, आणि कॉलम कुठले घेणार आहेत ना, सगळा साचा तयार आहे. फिल इन द ब्लँक्स. इथला एलिमेंट कसा काढणार, कुठल्या रो मध्ये आहे, रो 2 मध्ये आहे. कुठल्या कॉलम मध्ये आहे, C2 मध्ये आहे. म्हणजे रो 2 चूज करा आणि कॉलम 2 चूज करा. म्हणजे हे -1 त्यासाठी म्हणाले, -1 त्यासाठी म्हणाले. म्हणजेच काय, -1 इंटू -1 1 प्लस 1 न पुढे 1 न खाली, 3 3 जार 9, म्हणजे काय झाले 10. असं सगळं काढायचं. इथला कसा काढणार, इथला रो 1 आणि कॉलम 2. कुठं आहे रो 1 कॉलम 2, हे आणि कॉलम 2. 2 -1 -1 3. हा चला, 2 इंटू -1 -2, 1 न पुढं 1 न खाली, -1 इंटू 3 -3, म्हणजे -5. तसं दोन का, -5 -5 10 आले, ए स्क्वेअर. 1 झालं. त्याला लागलीच काय करतो मी, त्याला लागलीच मी काय करतो, कुणी मल्टिप्लाय करायचं आहे, 2 न मल्टिप्लाय करायचा. मग करा मल्टिप्लाय. मग काय तयार होते बघा, 2 इंटू 5 2 इंटू -5 2 इंटू 5, सॉरी मायनस आहे काय, हां इथे होणार. ओके, ट्विस्ट आहे यात, मजा बघा की शेवटला सांगतो सगळं झाल्यावर. यात ट्विस्ट आहे. दुसरं पण झालं. तिसरं इंडिपेंडेंट वेगळं आहे, ते प्लस करा त्यानंतर. मग घ्या दुसऱ्याला, तिकडचं काय बघा, 5 इंटू ए. पहिला ए काढा, ए हाय की रे, ऍड करा 5 इंटू ए. काय मिळालं, 5 इंटू हा मॅट्रिक्स. बघा काय झालं ते, 10 -5 -5 15. हा कोण मिळाला, 5A. हे पण झालं का बघा, हे पण झालं. फायनल काय, हे झिगझॅग. हे झिगझॅग म्हणजे कोणाचं आहे, प्लस. या शेवटी कोण 2 आलाय, शेवटी कोण 2 आलाय, हा प्लस. हे 3 कोण आहे, हे बघा येत आहे. या दोघांची काय ऍडिशन आहे, याची आणि याची ऍडिशन आहे. काय होणार ते, 2A² + 5A = 2A² कुठं आहे, इथं आहे. 10 -10 -10 आणि 20, हे प्लस 5 इथं आहे. मी आता आपण करावलं आता हे फास्ट व्हायला पाहिजे. टार्गेट ठेवा 2 मिनिटाच्या आसपास, हे व्हायलाच पाहिजे फास्ट. ठीक आहे, होते फास्ट. हे प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस नाही केली तर मग बसा. मग आता इथं पण प्लसचा नियम काय, ऑर्डर सेम पाहिजे, हाय की. मग आन्सर पण काय मिळणार, आन्सर पण सेम येणार ऑर्डरनं. आता आपल्या काय शिकवत बसणार नाही मी, झालं स्टेट बोर्डला. काय झालं, 20 इथे काय, -10 -5 -10 -5 20 प्लस. बघा कोणाकोणाचं आलं हे. बरं हे आन्सर नाही आहे, इनवर्स आहे. कॉमन काढा की, हाय ट्विस्ट आहे. मी म्हटलं आधीच म्हणलं ट्विस्ट आहे. सगळ्यात शेवटी जे आन्सर येणार आहे तिथं परत ट्विस्ट आहे, एकच ट्विस्ट आहे, सॉरी. परत काय असा कन्फ्युज करणार आहे की नाही, घुमाला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं.
दिसते ना सगळे व्यवस्थित? बघा माझं अक्षर आधीच बारक आहे. हे वेगवेगळे भाग आहेत. आता काय 20 -15 -15 35 इनवर्स ऑफ ते कसं काढणार? 2/2 मॅट्रिक्स आहे. याला तात्पुरतं म्हणा बी, एवढं म्हणण्यापेक्षा बी म्हणायला. याचा इनवर्स काय होणार? कसा काढलेला बघा, कसा काढलेला इनवर्स आहे ना, असंच मॅट्रिक्स आहे तो. म्हणले ते मोठा, अरे काय बी म्हणा, हे असंच आहे ना 2/2. टाकायला जागा बदला, काय होणार आहे? 35 20 आणि यांचं काय करणार? जागेवरती साईन चेंज करायचं. 15 15 हा कोण मिळणार? ओके, हा मिळालेला मॅट्रिक्स कोण आहे? इनवर्स आहे, ऍडजॉइंट आहे. काय पाहिजे आहे? इनवर्स पाहिजे आहे. ठीक आहे. आता थोडंसं तुम्ही बोलावे, पण ते आता आपल्याकडनं आन्सर झालंय ते, पण तरी पण मला गंडवायचं तुम्हाला. ठीक आहे. 1 बाय डिटरमिनंट ऑफ ए. ठीक आहे. डिटरमिनंट ऑफ ए कसा काढणार? काढा डायरेक्ट 2/2 आहे. 3 2 जार 6 प्लस 1. ओके, हा कुणाचा? मेजा काढला काय? बघा आता याचं काय येणार रे? 35 70 700 -225 किती आलं? 75 आणि वरचे 400 475. ठीक आहे. आणि त्याला मी 8 टाकणार ना इनवर्स. आन्सर कसा आहे माहिती आहे काय? ट्विस्ट. आन्सर असं नाहीच आहे. मग आमचं चुकलं काय? ऑप्शन सांगू कसा आहे करेक्ट आन्सर? 1/95 7334. इथेपर्यंत पोहोचला असा. मी काय म्हणलो? ट्विस्ट आहे. सगळं करणार तुम्ही आणि शेवटला शिव्या घालणार आहे. यायला सरांना काय शिकवलं? अरे तेच आहे, हे आन्सर तेच आहे. कसं बघा, तुम्हाला जे वाटते ते करा, तिथं करा, बघा करा. तुम्ही जे म्हणाला की नाही हवेत ठेवू नका, खड्ड्यात नोटबुक मध्ये येऊ दे. याच्यावरनं इथं स्विच कसं करू मी? हे आन्सर मार्क केलेलं आहे, रिपोर्टेड आन्सर आहे. तुमचं आलं? अरे वा, नाही आलं? आलं. काय काढलं कॉमन? अरे 5च्या पाड्यात सगळे काढा 5 बाहेर आणि त्याला डिवाइड करा, डॅड हे मिळते. ट्विस्ट आहे, हाच ट्विस्ट आहे. सीईटी असं खेळते, तुमच्या रुटीनला शेवटला फिरवायचं. जुनं काय आम्हाला काय कळणारच नाही. काय आलं आम्हाला? हा, आम्हाला मॅट्रिक्स सगळं रूल माहिती आहेत की आम्ही कॉमन घेऊ शकतोय के किंवा के डिस्ट्रीब्यूट करू शकतोय. बरं, ह्याला डिटरमिनंट सारखं करायचं नाही. डिटरमिनंटला सगळं एका रो मधनं किंवा एका कॉलम मधनं काढू शकतो आपण कॉमन. मॅट्रिक्सला सगळ्यामधनं कॉमन काढू शकते, है ना? कुणाला प्रॉब्लेम नाही ना? डिटरमिनंट सगळं असं असते, तुम्ही काय सांगाल असं काय नाही ना? डिटरमिनंटला एका वेळी एका रो मधनं किंवा एका कॉलम मध्ये निघते, पण मॅट्रिक्सला सगळ्यात निघते. मुद्दा म्हणून तुम्हाला जे तिथं कन्फ्युजन येऊ शकते ते मी फोडून सांगितलं आता. ठीक आहे. यातला एक क्वेश्चन आहे जो या बुक मध्ये इनकरेक्ट आहे. किती नंबरचा क्वेश्चन आहे? 48. अरे यार, हे यस, पेज नंबर 28. पेज नंबर 28. मी आता करेक्शन करायला गेलो तुम्हाला समजणार कुठला ऑप्शन आहे.
पेज नंबर 28 मध्ये 39 नंबरचा क्वेश्चन, जो PYQ आहे MST CET 2024, म्हणजे यांना बोनस मिळाला त्यावेळी. सुटले आमचं जर आन्सर आले वेगळं. ह्यो करेक्शन वाला आहे असं काल आम्ही अनालिसिस केले. बघा काय आन्सर तू आले. गुगल आहे तर सांगते वेगळंच. हा सॉल्व करा बघा तरी नॉलेज बरोबर आहे काय. मी आपलं चुकलं असेल आहे ना. ह्यांचं म्हणतात टू. अरे आपण टू येऊन झाली की आपलं पण त्याच्या आधी टू येऊन झालं नंतर मग काहीतरी आलं आहे का नाही. बोललो का आन्सर. हा मागं 4 आहे आणि 2 आहे की नाही. मी म्हणाले काय हा क्वेश्चन करेक्शन करायला पाहिजे आहे का नाही. तुमचा आन्सर 2 आहे माझा आन्सर 4 आहे. तुम्ही मला सांगायचं 4 आहे ना माझा आन्सर. तुमचा आन्सर 2 आले ना सेकंड. यात करेक्शन काहीतरी आहे. माझं 4 आले. मी ऑप्शन बघितलंच नाही. बघितलं आपण ऑप्शन काल डायरेक्ट मग आमचं सोडत गेलो. परत बॅक ट्रॅकिंग केलं विश्वास ठेवला ही माझा आन्सर बरोबर आहे. कन्फर्मेशनसाठी एआयला स्कॅन करून बघितलं टेन्सर आपला आन्सर सेम आले. याचा अर्थ जग चुकले. हा मग त्यात ही गावलीत. बघा क्वेश्चन कसा आहे. हे गप तू मरदा गप गप जरा शांत बस. त्यांचं त्यांना कळू दे थांब. बरं आहे ना त्यांचं त्यांना कळू दे. आपण डोकं खाजून खाजून केस गेली डोक्यावरची आपली. फॉर्मॅट तोच आहे का बघा. MST CET 24 रिसर्च मध्ये विचारले. ह्याचे ऑप्शन नाही देणार असतील तुमच्याकडे. दिले तरी काय चुकीचे आहेत. त्यातला एकही ऑप्शन मी आधी सांगावले त्यातला एकही ऑप्शन बरोबर नाही. बेटर वे आताच्या टेक्निक प्रमाणे याचा आन्सर काढा. सगळ्यात पहिला काय याचा पोस्टमॉर्टम करा चांगला. A चा स्क्वेअर आता ह्यावेळी मल्टिप्लायर नाही. नंतर काय दुसरं हे दुसरं आणि नंतर तिसरं काय या सगळ्याला तिसरं. सगळं झालं की मग 4 म्हणजे 4 स्टेप करायला पाहिजेत मला. चौथी स्टेप सोपी आहे इनवर्स. आता केलं की आपण शॉर्टकट. एक नंबर आहे फक्त ट्विस्ट झाला चुकून झाला त्यांच्याकडनं. एक नंबर आहे फक्त त्या मॅथ्समध्ये एक नंबर आहे तो चुकला आहे त्यांचा. मी त्याचं करून मग -5 ने मल्टिप्लाय करा. कुठला आन्सर आहे आणि आन्सर मागे रिपोर्ट काय केले टाकून सगळं नाही. एक्झॅक्ट आन्सर मॅच होते. त्यांचं 4 नंबर आहे ना. तेच की एक तर ते शेवटला ते जे नाईट आले ते ना ते खोटून बोलू शकते. सगळेजण ऑप्शन नंबर 2 आणि कुठला तर ऑप्शन आहे त्याबद्दल बोलल्यात. म्हणजे बाकीचे ऑप्शन बघणं झाल्यात कोण. सेम आहे क्वेश्चन सेम. एक दिवस घ्या व्यवस्थित करा. पुढचं क्वेश्चन घेऊ मी. होमवर्क करताय किती समजाले 5-6. आजच्या ह्याला 5 कसा 6वा आहे. हे झाले असं समजा. नाद खोळा हे घ्या अजून एक. हे होमवर्क करा होमवर्क करा होमवर्क करा. इफ A इज इक्वल्स टू बघा हा कसं आले बघा. क्वेश्चन लिहिताना तुम्हाला थोडंफार नॉलेज आलं असेल की नेमकं काय काढायचं हा. अँड आता हा क्वेश्चन ज्यांनी जेईला परफेक्ट टॉपिक केलाय त्यांना सोपा जातात. प्रॉपर्टीज बघा इथं काय लिहिले मी.
मला ओळखलात का? जेईचाच क्वेश्चन आहे, डायरेक्ट जेईचा क्वेश्चन आहे, जेई लेवलचा क्वेश्चन आहे. मागा आन्सर बघ की. हा, तो मायनसचा खेळ आहे 7ला. जे मॅट्रिक्समध्ये 7 आहे ना, तो मायनसचा खेळ आहे. सोडून बघा, तुमचा आन्सर काढून दाखवा. त्यात दिसते बघा -7. -7 मध्ये बाहेरचा मायनस चिन्ह झालाय, बाहेरचा मायनस तर आतला मायनस चिन्ह झालाय. काय झाले? ॲज पर त्यांच्याप्रमाणे गेलं तर आपलं चुकतंय सेकंड वालं. मग चौथ्यामध्ये त्यांचं 7ला काय व्हायला पाहिजे? मायनस आला पाहिजे, जे तुमचं आलं असणार आहे. आता नाही आलं, सेम ऑप्शन येते. मग घंटा तुमचा विषय काहीतरी. मी ट्राय केले बघा, माझा आन्सर चौथा आले, चौथ्यामध्ये फक्त मायनस आले. काय एक काम करा, लेक्चर झालं, सांगतो तुम्हाला मज्जा. ठीक आहे, बाकीच्यांनी ट्राय करा, आन्सरपर्यंत जावा आणि कुठे येऊन थांबा. माहिती आहे काय, तुमचा आलेला आन्सर आणि ते असलेला आन्सर ह्यात मायनसचा खेळ आहे, प्लसचा खेळ आहे, इथेपर्यंत थांबा ना. पहिल्यापासून सांगा अरे बापरे, असं नको. ह्याला रेफरन्सला आपण दिले की अजून एक क्वेश्चन आहे का नाही, याचं काय खतरनाक. हा क्वेश्चन जमला तुम्हाला, मॅट्रिक्स आलं, सीईटी वाले मॅट्रिक्स जमलं. जे वाले मेरे को पहचानो, ऑर्थोगोनल आहे का हे? बघा, हिंट दिल्या, नाही सगळं सीईटी प्रमाणे जावा. सगळ्यात पहिली गोष्ट, मेन टार्गेट काय आहे, काय फाइंड करायचं आहे. देन हे 2a 3b माहित पाहिजे. 2a याचा ऑप्शन घ्या. -1 1 5 आणि -5. मेन टार्गेट काय आहे? जर का प्रॉपर्टीज माहित असतील सुटलं गणित आहे. काय आठवते याच्याकडे बघून? हा गिवन डेटा बघून काय आठवते? ठीक आहे, जे येत नाही आपल्याला, आपल्याला सीईटी ओरिएंटेड माहिती आहे, नॉलेज. ठीक आहे, रिमार्क काय दिसला का? रिमार्क ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए किंवा ट्रान्सपोज. हा असतोय डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. त्या लिस्टमध्ये आहे की नाही? असंच लिहिलं की जेईच्या. हा, असं दिलं नाही, फक्त आहे दिलाय ते ह्याचा. हे ट्रान्सपोज आहे, हे ट्रान्सपोज आले की ऑर्थोगोनल होते. मी ह्याच्याबद्दल बोलवले. हे जेईचं हार्ड कोड नॉलेज माहीत पाहिजे. ऑर्थोगोनॉलिटी है ना, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, ऑर्थोगोनलिटी नाही, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनलिटी कुठल्या सर्कलमध्ये आहे? हे इथं. हे काय असते? हे तर सीईटीला आहे रे, ह्याचं डेरिवेशन आहे. सॉल्व एक्झाम्पलच्या आसपास डेरिवेशन आहे. मग ते डेरिवेशन पूर्ण झाल्यानंतर काय आले की हां, ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजेच नथिंग बट ट्रान्सपोज ऑफ ए म्हणजेच हे. अरे इथं काय झाले? ते दोन्हीच मिनिट. आणि काय शेवटी आता याचा यूज मी इथं करणार, याचा यूज मी इथं करणार, दोन्ही एकच आहे. याचा यूज मी इथं करणार आणि त्याच्यावरनं हे हायटास फिल्टर करून टाकणार, कम्पेअर करणार. मला मिळणार ए आणि बी. मला एकदा ए आणि बी मिळालं, त्यात पुट करणार, आन्सर आलं. समजाले?
हा रिमार्क लिहून ठेवा. कुठला? हा रिमार्क तुमच्या लिस्टमध्ये येऊ दे. आय होप हा रिमार्क तुम्ही गो थ्रू केला असणार आहे बोर्डच्या वेळी. सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात, स्वतःहून काहीतरी करायला लागतंय. स्टेट बोर्डमध्ये आहे. कुठला? हे काय? हे आय लिहिले. I2 I3 नाही काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिटी मॅट्रिक्स ते आहे. समजलं? किंवा हे असं असेल. पहिली गोष्ट ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे ट्रान्सपोज ऑफ ए असते, एवढं माहिती आहे ना. तुम्ही कसं पण लिहा, हे दोन्हीचं मिनिंग तेच आहे. पण या दोन्हीचं मिनिंग म्हणजेच काय? डिटर्मिनंट ऑफ ए कारण आय मल्टिप्लाय करा, दॅट्स इट. मी घेतानाच काय करतो? डिटर्मिनंट ऑफ ए आणि आय घेतो. काय येणार तो? त्यासोबत मी काय करतो? या दोन्हीपैकी काहीतरी घ्यायला पाहिजे, मला कम्पेअर करता. आता ए आणि बी कम्पेअर केल्याशिवाय निघणारच नाही. मग ह्यापैकी हे घेतो, ए इंटू ए ट्रान्सपोज. ह्याला रिप्लेस केलं मी यानं. तुम्हाला वाटलं मी ह्याला रिप्लेस करतो, हे ठेवतो, तुमची मर्जी, इथं लगेच सापडेल नाही काय. पण हे फिरवताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून मी हे घेतलं. तुमची मर्जी. ह्याला रिप्लेस करा, हे असंच ठेवा, ह्याला रिप्लेस करा, हे असंच ठेवा. कम्पेअर झाला पाहिजे. कम्पेअर होताना थेरम ऑफ इक्वलिटी, इक्वल टूच्या इकडं आणि इक्वल टूच्या तिकडं सेम क्वांटिटी पाहिजेत ना. मग आपण कम्पेअर करणार. इकडे मॅट्रिक्स 2x2 आहे, इकडे मग काय पाहिजे? 2x2 मॅट्रिक्स. मग या 2x2च्या प्रत्येक एलिमेंटला मी प्रत्येक एलिमेंटची पलीकडं कम्पेअर करणार. इथं समजा मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट आला, कसं कम्पेअर करणार मी? म्हणजे इन शॉर्ट LHS इक्वल टू RHS त्या पॉईंट आपण यायला पाहिजे. समजते? ठीक. जसं की रिमार्क सांगतोय सगळे मीच आहे. ठीक आहे, मी त्यातला एक भाग घेतला, हे घेतला. हे काय? डिटर्मिनंट ऑफ बी. आणि आय काय असतो? आय इज इक्वल टू ए कोण आहे? बघा, मी एक स्टेप काढून दाखवले. माझी इच्छा आहे की तुम्ही ह्याच्या पुढे जावं. आणि ए ट्रान्सपोज कसा काढणार? ठीक आहे, असते ट्रान्सपोज. अरे काढत आलो की मग बसत ना जागेवर ना, म्हणजे जायचं ना. हे काय होणार? 2. हे काय होणार? 2a. इथं -3. इथं यांची पण काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. सर आम्हाला याचं शॉर्टकट नाही येते. अरे थांबा की, हे बघा, ए आणि बी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलंही कन्क्लुजन काढू शकत नाही. मग आन्सरपर्यंत जाण्यापेक्षा ह्याला मी सॉल्व्ह करतो. एक व्हॅल्यू एक मॅट्रिक्स, एक व्हॅल्यू एक मॅट्रिक्स, म्हणजे एक मॅट्रिक्स येणार आहे. इथला पण एक मॅट्रिक्स काढतो, कम्पेअर करणार मी. इथं 2x2 आहे, हे 2x2 2x2 शेवटी येणार 2x2. म्हणजे इथं 2x2 मॅट्रिक्स फेकाले, इथं 2x2 मॅट्रिक्स फेकाले. इलेमेंट टू इलेमेंट कम्पेअर केलं मला काय भेटणार? ए बी. एकदा मला ए बी मिळालं, बास झालं. मी ह्यात टाकणार ऑप्शन, टिक करू का ऑप्शन? माझा आलेला आन्सर टॅली झालेला आहे एकाकडनं, मागा आन्सर आले. काय करू? आन्सर फोडू? मग करा तरी, फास्ट करा, जरा फास्ट करा. आजच्या सेशनमध्ये शेवटचा लेक्चर, शेवटचा आहे. उद्या रिव्हिजन कुठनं चालू करू? पासून चालू करू ना? मला तिथे सांगा व्यवस्थित. रिव्हिजन इन द सेन्स क्वेश्चन बँक कमीत कमी 10 तरी घेतो. हा, कमीत कमी, त्याच्या खाली नको, जास्त घेऊयात. 10च्या वरती गेलं चालते. $99.99 डोळ्यासमोर दिसायला पाहिजेत. ही व्हॅल्यू आहे, डिटर्मिनंट आहे. परत सांगाले मी, ही व्हॅल्यू आहे ना. करशिरायचं कॉल, अरे व्हॅल्यू आहे ही. असला का प्रयोग करू नका, कसा केला असणार कोणतरी. काय रे बाबा. हो, काय काय
होय. हां, रो आणि कॉलम करता येते. पहिला रो असतो नंतर कॉलम असते. पण ही मॅट्रिक्स काय आहेस, हे काय मग मॅट्रिक्स काय आहेस. डिटर्मिनंटचं ऑपरेशन वेगळं असते आणि मॅट्रिक्सचं ऑपरेशन वेगळं असते. असे ब्रॅकेट नाही येणार बघा. सर्रास चुका केल्यात. हां, येऊ दे की सेम 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 येऊ देत. सेम सेम येताना ए आणि बी पाहिजेला आहे, तेवढंच पाहिजेला आहे. आता इथं बघ, इक्वल टूच्या लेफ्ट साईडला काय तर काय काय लिहिलीस तू, हे डिटर्मिनंट आहे काय. बरं, ही व्हॅल्यू साईडला व्हॅल्यू काढची आहे. ही कशी व्हॅल्यू काढणार. 2 into 2 लेफ्ट साईडची. हां, आता यानं ह्याला मल्टिप्लाय कर की. लेफ्ट साईडला व्हॅल्यू येत नाही. लेफ्ट साईडला मॅट्रिक्स येतोय. मी सांगावले काय, लेफ्ट साईडला व्हॅल्यू येत नाही. जर मी एक स्टेप करून दाखवतो अजून एक. हे काय झालं, मी तर करतो बघा सिम्बॉल. काही जणांची लेफ्ट साईडला व्हॅल्यू आली. अरे असं कसं, मॅट्रिक्स व्हॅल्यू कशी येईल. डिटर्मिनंट आहे का तो, इकडे सगळा एकच डिटर्मिनंट आहे. एका व्हॅल्यूनं एका मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केले. कुठला अल्जेब्रा आहे, स्केलर मल्टिपल विथ मॅट्रिक्स. परत मॅट्रिक्स येणार ना, व्हॅल्यू कशी आली इकडची, इकडचं मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे, हे काय होणार 2a into 2 4a. ठीक आहे, मायनस हे काय होणार -9b येणार ना, पण इथं मायनस आहे म्हणजे +9b असं येणार. पण इथं 1001 आहे. या नंबरनं याला मल्टिप्लाय करणार ना आपण, लिहितो बघा इथं 1001. हे इंटू 1 हेच, हे इंटू इथलं 1 हेच, बाकी 0 into समथिंग 0 असते. म्हणजे मी इथं पुसून करू का, याला मी इथं लिहिणार. ठीक आहे, मी याला असं लिहिणार 4a काय तरी +9b 4a +9b. हे टाकलात आणि काय 0 0 इथून थांबलं गणित माझं. तू एवढंच काउंट ठेवला साईडला लिखाण त्याला व्यवस्थित ठेवा. बघा इकडं हेच काय, हे रो आणि हे कॉलम. इथं काय आले, इथं काय आलं 4a +9b. इकडं 0 आले, 0 आले. इथं इथली 0 घेणारा हा पाहिजे. ठीक आहे, आणि इथलं 0. इथं काय काय चुकलं रे आपलं. इथं जरा बघा, इथं बघा, इथं 2a 3b. हे काय होणार, ट्रान्सपोज चुकलाय माझा. कसं का चुकलाय, हे जा ना, हे 2 वरती आला, ॲडजॉईंट काढलाय काय, ट्रान्सपोज नाही काय. अरे एक मिनिट थांबा, आहे बघा काय ते मलाच फिरवलं असं. थांबा, हे कोण आहे, नाही थांबा थांबा थांबा. पण ॲडजॉईंट मध्येच काय असते, ट्रान्सपोज असते ना. रो बिकम्स कॉलम करू, ए ट्रान्सपोज. ओके, त्यांचं म्हणणं आहे की या एला ट्रान्सपोज करा ना की याचा वेगळा ट्रान्सपोज काढा. ठीक आहे, बघा करून, मला माहित नाही आन्सर. बघा रो बिकम्स कॉलम, रो 2 बिकम्स कॉलम 2. ठीक आहे, आणि आता काय करतो इथं
इंटू 2a 4a² प्लस एक ना पुढं एक ना खाली -3 इंटू -3 9b² इथला एलिमेंट कसा काढणार रो 1 आणि कॉलम 2 रो 1 तर हा आहे कॉलम 2 कोण आहे 6a आला काहीतरी 6a प्लस नाही -6b बरोबर आहे का बघा 6a 6b तो मायनस इथं आला पुढं इथे काय 6a सगळं सेमच ना वाटतं -6b इथं 9 प्लस 4 म्हणजे काय झालं 13 काय चुकलं बघायचं 3 3 जा 9 2 2 जा 4 प्लस झालं बघा हे बरोबर आहे हे बरोबर हे बरोबर आहे आता फक्त मी काय करणार माहिती आहे हे बघा इथे की नाही हा जो एलिमेंट आहे याला कम्पेअर करणार मी यासोबत काय मिळणार तुम्हाला हे केल्यावर ए आणि बी मग ए आणि बी टार्गेट आहे का आपलं मेन ए आणि बी टाकणार मी याच्यात आणि मग आन्सर येणार 5 ओके काढले ओके आता तरी करणार काय प्रॉब्लेम कुठं होता सांगा एरर ट्रान्सपोज काढायचं नाही हाय त्या मॅट्रिक्सला फिरवणार ट्रान्सपोज करण्यासाठी टेक्निक काय रो 1 बिकम्स कॉलम 1 रो 2 बिकम्स कॉलम 2 आणि असेल रो 3 तर काय इथं या स्टेपला काय करतो आपण याच्यावरनं कसं करायचं आपण रो 1 बिकम्स कॉलम 1 रो 2 बिकम्स कॉलम 2 आणि रो 3 बिकम्स काय अक्षर कॉलम 3 याला मी असं रिप्लेस केलं तर मला काय भेटत होतं हे मिळत होतं काय मिळत होतं इन द सेन्स हेच ना मग CIJ लाच मी ह्यातला ए कन्सिडर करणार आणि फिरवणार असं सेम मला करायचं काय ठीक आहे क्लिअर आहे आता रिपोर्ट केलेला आन्सर हे नाही ते ह्याच्यामध्ये अशी कुठली व्हॅल्यू घाला पाहिजे ते बघा अदरवाईज उलट पण करतात ते बॅक ट्रॅकिंग लगेच जमते लगेच फक्त तुम्हाला ही स्टेप समजायला पाहिजे बाकी काय नाही या स्टेप आला की बॅक ट्रॅकिंग लगेच आन्सर मिळते की पुढे जायची गरजच नाही ठीक आहे करता येईल आज बस किती झाले 6 झाले